रोहित पवार समर्थक सूर्यकांत मोरे आणि रोहित पवारांविरुद्ध विधान परिषदेमध्ये विधान हक्कभंग प्रस्ताव, मोरेंकडून सभापतींचा अवमान केल्याचा ठपका। ऐन हिवाळी अधिवेशनादरम्यान अंबादास दानवेंचा कॅश बॉम्ब, पैशांच्या बंडलांसह व्हिडिओ टॅग करत थेट मुख्यमंत्र्यांनाच केला सवाल। व्हिडिओमधला आमदार कोण? अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल। दानवेंनी टाकलेल्या कॅश बॉम्बला आमदार महेंद्र दळवींनी टोलावलं। दानवेंचा दावा खोडून काढत थेट सभागृहातच उत्तर देणार। जय महाराष्ट्रशी बोलताना दळवींनी केलं स्पष्ट। दानवेंनी पोस्ट केलेला व्हिडिओ हा सरकारचंच प्रतीक। तुम्हाला आणखी काही व्हिडिओज दिसतील। आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल। सरकारकडे एवढा पैसा येतो तरी कुठून? पैशांच्या जोरावर यांची मस्ती सुरू आहे। दानवेंच्या कॅश बॉम्बवर भास्कर जाधवांची प्रतिक्रिया। एकीकडे म्हणता काळा पैसा हद्दपार करणार, मग एवढी कॅश येते कुठून? दानवेंच्या कॅश बॉम्बवरून सुप्रिया सुळे आक्रमक। व्हिडिओ मागे कोण? ही स्वतः महेंद्र दळवींची मागणी। बदनामी करणाऱ्यांवर कायदा कुठवर जाऊ शकतो ते समजेल, मंत्री उदय सामंतांनी कॅश बॉम्बवर दिली प्रतिक्रिया। दानवेंपाठोपाठ मनसेच्या संदीप देशपांडेंचाही व्हिडिओ बॉम्ब, पीडब्ल्यूडी अधिकाऱ्याचा लाच घेतानाचा व्हिडिओ पोस्ट। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी सभागृहामध्ये चर्चा, हातावरील नोटवरचं हस्ताक्षर महिलेचंच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा। उपराजधानीमध्ये रात्री फडणवीस शिंदेमध्ये खलबत, आगामी महानगरपालिका निवडणुका महायुती म्हणून एकत्रित लढण्यावर एकमत। मुंबई ठाण्यासह संपूर्ण राज्यात महानगरपालिकेमध्ये महायुती म्हणून लढणार। भाजप शिवसेनेनं एकमेकांच्या पक्षामध्ये प्रवेश न देण्यावरही शिक्कामोर्तब, फडणवीस शिंदेंच्या बंद दाराआड झालेल्या बैठकीत निर्णय। आगामी मनपासाठी महायुतीचा जागा वाटपाचा मुहूर्त ठरला। हिवाळी अधिवेशनानंतर महायुतीतील जागा वाटपावर चर्चेची शक्यता। उद्धव ठाकरे यांनी बोलावली जिल्हा प्रमुखांची बैठक। आगामी निवडणुकांसंदर्भात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात होणार महत्वाची बैठक। वंदे मातरमवर आज राज्यसभेमध्ये चर्चेची शक्यता। काल लोकसभेत पंतप्रधानांनी केलं होतं संबोधन। SIR वर आज लोकसभेमध्ये राहुल गांधी बोलण्याची शक्यता। सभागृहात वादळी चर्चा होण्याचाही अंदाज। मसाजोगचे सरपंच दिवंगत संतोष देशमुखांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण। मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरारच। निवडणूक आयोगाच्या याचिकांवर उद्या सुनावणीची शक्यता। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांशी संबंधित याचिकांवर होणार सुनावणी। चिपळूणमध्ये TWJ कंपनी विरोधात गुंतवणूकदार पोलिसात। TWJ कंपनीनं घातला होता गुंतवणूकदारांना गंडा। कारवाई न झाल्यानं गुंतवणूकदारांचा आत्मदहनाचा इशारा। सलग 6व्या दिवशी इंडिगोचा गोंधळ सुरूच। तब्बल 652 उड्डाणं रद्द। 6 महानगरातील विमानतळांवर प्रवाशांची गैरसोय। प्रवाशांच्या सुरक्षेची तडजोड केली जाणार नाही, तसंच इंडिगोला व्यवस्था सुधारण्याचेही आदेश। इंडिगो प्रकरणी उड्डाण मंत्री राममोहन नायडूंचं लोकसभेमध्ये निवेदन। पुण्यातील गजबजलेला सदाशिव पेठेत अग्नितांडव। रमेश डाईंग मधील टेरेसला आग, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू। गोवा क्लब आग प्रकरणी चौकशीसाठी 4 सदस्यीय समितीचा गठीत। बारच्या मालकांचाही शोध सुरूच। ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचं दीर्घ आजारानं निधन। बाबा आढावांवर शासकीय इतमामामध्ये होणार अंत्यसंस्कार। आजपासून T20चा थरार रंगणार। सूर्याच्या सेनेशी गुवाहाटीमध्ये दक्षिण आफ्रिका भेटणार।